एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधान भवनात महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या अडचणी आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या प्रश्नावर टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कोणकोणत्या आवश्यक सूचना देण्यात आल्या ते या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। या बैठकीत सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला। यापुढे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली। या निर्णयामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। मंत्री सरनाईक यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांना न्याय देणे हीच एसटी महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे। कर्मचारी आणि प्रवाशांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले। तसेच एसटी महामंडळाचे काम अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। या बैठकीमुळे कर्मचारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन अधिक सक्रिय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। त्या बाबतीत आवश्यक सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत। मंडळी, एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी हे परिवहन मंत्री सोडवतील का? तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की आपले मत कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।